हा भाग येतो कुठे? सेक्शन 49 आणि 50 GSTI 3B मध्ये बघा कुठे येतो. ज्यावेळेस मी लॉग इन करीन तिथे GSTI 3B जे फाईल झालं आहे, ज्यावेळेस आपण लायबिलिटी पे करत असतो तेव्हा लायबिलिटी ITC आणि कॅश, लायबिलिटी इनपुट टॅक्स क्रेडिट आणि कॅश तुम्हाला वर दिसेल कॅश दिले बॅलन्स किती आहे. जेव्हा हे फाईल करायला द्यायला तेव्हा वर दिसतं. त्यानंतर पुढे क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ बॅलन्स किती होता हे इथे येतं, टोटल दिसते इथे. हे वरच्या भागात दाखवलं जातं. आणि जेव्हा तुम्ही फाईल करत असता GSTI 3B तेव्हा लायबिलिटी जी तुमची 3.1 मध्ये आहे ती इथे येते. रिव्हर्स चार्जमध्ये लायबिलिटी रिव्हर्स चार्ज टॅक्स पेएबल इथे येईल त्या कॉलममध्ये. ITC IGST बघा इकडे इक्वली केला आहे. हा सेंट्रल टॅक्समध्ये सगळी अमाऊंट जर जात असेल तर तुम्ही मॅन्युअली ही चेंज करू शकता अशा प्रकारे. आणि सेंट्रल टॅक्स इथे ही लायबिलिटी आहे पेड थ्रू ITC. 80,465 हे या 80,000च्या अगेन्स्ट यूज केले. पुढे गेल्यानंतर क्रेडिट पुरेसं होतं तर कॅशची गरज लागणार नाही. क्रेडिट किती आहे? 57,000. आणि हे सगळं केलं म्हणजे ज्यावेळेस हे फाईल करत होतो त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी क्रेडिट घेतलं, लायबिलिटी घेतली आणि तरी हे बघा इथे म्हणजे ते क्रेडिट वापरून झाल्यानंतरचं क्रेडिट वर दिसतं. आता भरून झालं आहे ना माझं, भरत असताना एकूण क्रेडिट दिसेल आणि ते हे सेटअप केल्यानंतर हे क्रेडिट राहिलं आहे. आता दिसेल असं दिसतंय. पेमेंट ऑफ टॅक्स मला ह्यात दिसतंय. थ्री 0 आहे इथे. युजर नेम किंवा पासवर्ड इनव्हॅलिड म्हणतो. तुम्ही त्याला येस म्हटलं का तिकडे ते सेव्ह राहते ना मग. ते बी इथे दिसतो ना पेंडिंग आहे. 1 दिसतो ना फाईल आहे. नंबर बंद झाला आता पण तुम्हाला बघता येईल यामध्ये 3B मध्ये. पेमेंट ऑफ टॅक्स येणार नाही इकडे आणि पेमेंट करायचं आहे. आता ह्याला जेव्हा आपण देऊ प्रोसेस टू पेमेंट कशा प्रकारे होईल.
किती ITC अवेलेबल आहे तो इथे वर दाखवेल आणि खाली इकडे हा तुमचा टॅक्स पेएबल हा दिसतोय इकडे ITC. आता इथे हे दिल्यानंतर हा बघा इकडे इकडे आला ना IGST इकडे आला. आता किती अमाऊंट पेएबल इथे टॅक्स टू बी पेड इन कॅश इथे दिसते. कॅश किती लागेल एवढी कॅशमध्ये भरायला लागेल. तर जेव्हा मी म्हणेन की मेक पेमेंट किंवा पोस्ट क्रेडिट टू लेजर, हे लेजर आता क्रेडिट पुरेसं नाही आहे, मग मेक पेमेंट म्हटलं तर तो सांगतो की तुम्हाला डू नॉट हॅव सफिशियंट बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. मग येस म्हटलं का चलन क्रिएट करण्याकरता जाईल. मग इथे येस म्हणायचं इकडे, मग चलन क्रिएटच्या स्क्रीनला जाईल आणि मग तुम्ही इथनं ह्याला पेमेंट करू शकता. हे ॲटोमॅटिक ही अमाऊंट गेली इकडे. आता हे इक्वली न दिल्यामुळे IGST अमाऊंट इथे या प्रकारे येते. कळलं? हां, मग तुम्ही इकडनं ई पेमेंटला देऊन ते करू शकता किंवा मग इथे NEFT RTGS करायचं असेल तर ते सिलेक्ट करू शकता. ते मग त्याप्रमाणे होईल. हे बऱ्याच बँक आहेत NEFT RTGSसाठी, मग हे बँकेत जाऊन करायला लागतं. हां, आणि ई पेमेंटला ज्या बँका समोर आहेत तेवढ्या त्यातनं चूज करायचं कुठली बँक पाहिजे. कळलं ह्याप्रमाणे. आता इथे जेव्हा कधी पेमेंट होतं हे लेजरच आहे, लायबिलिटी रजिस्टर. या लायबिलिटी रजिस्टरला दोन प्रकारच्या लायबिलिटी येतात. एक आहे रिटर्न रिलेटेड आणि दुसरं आहे अदर दॅन रिटर्न रिलेटेड. नोटीस वगैरे आली, डिमांड आलं तर ते यायचं. रिटर्नची लायबिलिटी किती होती, जो टॅक्स तुम्ही कलेक्ट केला आहे, टॅक्स पेड म्हणून जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो भरायचा आहे. तर मग तो जो टॅक्स आहे 22-23 एप्रिल टू जुलै घेतलं, एप्रिल मे जूनपर्यंत येईल, 3 महिन्याचं येईल. एप्रिल मे जून काय आलं वरती, 22-23 आहे, हे 22-23 घ्यायला पाहिजे इकडे. एप्रिल टू मार्च आलंय. आता इथे बघा एप्रिलचं फाईल केलं 20/5 दिसतं इकडे. ज्यावेळेस तुम्ही लायबिलिटी रेकॉर्ड करता सेबीमध्ये फाईल होतं त्यावेळेस लायबिलिटी रेफरन्स नंबर जो आहे हा जसं हा रेफरन्स नंबर आहे. अदर दॅन रिवर्स चार्ज डेबिट दिसतं इकडे 12/20 आहे. आणि हे जे क्रेडिट आहे, क्रेडिट जे होतं 12/20. आता इथे त्यांनी काय यूज केलं, लायबिलिटी पे करण्याकरता क्रेडिट यूज केलं. अमाऊंट ट्रान्झॅक्शन टाईप काय दिसतं, डेबिट क्रेडिट. लायबिलिटी डेबिट झाली आणि जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिटमध्ये क्रेडिट होतं. आता क्रेडिट किती आहे, कॅश किती आहे हे पण तुम्हाला बघायचं असेल तर इकडे तुम्ही जसं लायबिलिटी बघताय इथे क्रेडिट लेयरला आलो. एप्रिलचं क्रेडिट 2022-23 किती होतं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट. एप्रिल दोन हजार बावीसमध्ये एप्रिल 2022 एप्रिल. ओके. आणि इथे आलो, इथे ह्याला क्लिक, परत ह्याला क्लिक 2022 नोव्हेंबर आहे, इथे क्लिक 2022 एप्रिल मे जून काढायचं आहे मला, जून
तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल, मग कळेल कसं काढायचं. एप्रिल 22 काय दिसतं इकडे, एक दिसतं क्रेडिट, दुसरं दिसतं डेबिट. ITC अक्रूड थ्रू इनपुट 1980, आणि मग हे क्रेडिट झालं, हे डेबिट झालं. तुम्ही पहिले ज्यावेळेस जी भरता तेव्हा तेवढी अमाऊंट क्रेडिट होते, आणि लायबिलिटी सेटअप करायला ती वापरली गेली का डेबिट होते. बँकेने तुमच्याकडनं पैसे जमा करून घेते बँक, मग काय दाखवतं, क्रेडिट. बँकेने कुठले चार्जेस कट केले, तुम्हाला काय येतं, डेबिट. तुम्ही जेव्हा GST फाईल करता, ITC क्लेम करता, तो जो बॉक्स आला ना मगाशी, तो असा बॉक्स पुढे काय येतो की तुम्ही ITC क्लेम घेत आहात आणि तोच ITC लायबिलिटीसाठी तुम्ही सेटअप करतात. तुम्ही ॲग्री करता का, आपण यस म्हणायचं. तो यस म्हटलं का पहिले आपण जी ITC क्लेम केला आहे तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एअरला क्रेडिट होतो, आणि मग लायबिलिटीच्या अगेन्स्ट तो वापरला गेला तर मग तो डेबिट होतो. कळलं. तुम्ही हा क्लेम मागताय यस क्लिक करून, तो जर का तुमचा क्लेम चुकीचा असेल, इलिजिबल जर का क्लेम नसेल, तर मग त्याविषयी तुम्हाला विचारणा केली जाईल, नोटीस पाठवली जाईल, डिमांड रेस केला जाईल. क्लेम चुकीचा असेल तर. क्लेम योग्य असेल, तुमचा अधिकार आहे, तुम्ही घेऊ शकता. पण त्या क्लिकमुळे काय होतं, तुम्ही ॲग्री करता की जो मी क्लेम करतो आहे किंवा मी करते आहे जो क्लेम, तो माझा इलिजिबल क्लेम आहे, तर तुम्हाला तो सिद्ध करायचा. ॲक्ट आहे त्यामध्ये सेक्शन 155 काय सांगतो, where any person claims that he is eligible for input tax credit under this act, the burden of proving such claim shall lie on such person. तुम्ही ITC क्लेम घेतलेला आहे, तुमचा ITC क्लेम चुकीचा आहे असं जर डिपार्टमेंट म्हणत असेल, तर डिपार्टमेंटला तुमचा ITC चुकीचा आहे याचा पुरावा डिपार्टमेंट तुम्हाला देणार नाही. टॅक्सपेअर तुम्ही आहात ना, तुम्ही बर्डन ऑफ प्रूफ सादर करा. तुम्ही कुठल्या आधारावरती ITC क्लेम केला आहे सादर करा. बाकी कुठलेही डिफॉल्ट असतील ते बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवरती आहे की तुम्ही डिफॉल्टर म्हणून आमची काय लायबिलिटी काढताय, कशी काय डिफॉल्ट आहे तुम्ही सांगा, आम्हाला दाखवून द्या, सिद्ध करा. पण ITC तुम्ही घेतलाय, अटी शर्तीप्रमाणे तुमच्याकडे सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या आहेत, दाखवा. तुम्हाला सांगितलं जाईल की दाखवा म्हणून. सेक्शन 155 सांगतो की बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे, जो क्लेम करतोय ITC. वाक्य कसं आहे, वेअर एनी पर्सन क्लेम्स दॅट ही इज एलिजिबल, म्हणजे टॅक्सपेअर एलिजिबल आहे ना, मग टॅक्सपेअरनी प्रूव्ह करायचं आहे की त्याच्याकडे एलिजिबल ITC कशा प्रकारे होतं. म्हणजे तुम्ही गुड्स रिसिव्ह केलेत, 6 अटी शर्ती मला सांगितल्या ना, तुम्ही झालंय, गुड्स रिसिव्ह केलेत, आमच्याकडे इनवॉइस आहे, सप्लायरने टॅक्स पे केला आहे, सेक्शन 38 प्रमाणे तो रिस्ट्रिक्ट केलेला नाही आहे, आणि आम्ही 3 तो क्लेम घेतला आहे. या 6 ज्या अटी शर्ती आहेत त्याप्रमाणे 6 कंडिशन तुम्ही फुलफिल करताय, हे टॅक्सपेअरला प्रूव्ह करायचं त्याने ITC घेतला तर. त्यामुळे इकडे जेव्हा तो क्लेम करतो तेव्हा ते क्रेडिटला जाईल. ते क्रेडिटला जे काय ITC जाणार आहे तो इलिजिबल असला पाहिजे, आणि मग ती लायबिलिटी सेटअप केली, ती डेबिट झालेली, इथे रेकॉर्ड होतं. लायबिलिटी रेकॉर्ड होते, मग लायबिलिटीच्या अगेन्स्ट तुम्ही हे क्रेडिट सेटअप करता, ते रेकॉर्ड होतं. सेम तुम्ही कॅश भरले, कॅश युटिलाइज केले, तर इकडे तुम्हाला कॅश पण दिसेल. कॅश बॅलन्स असेल तर कॅश पण दिसेल कॅश लेजरला. ही सगळी तरतूद कशा प्रकारे कायद्यात लिहिले, सेक्शन 49 तेच सांगतो. सेक्शन 49 जी काय कायद्याची भाषा आहे ती तिथल्या सेक्शनमध्ये किंवा रूलमध्ये, की अशा प्रकारे तुम्हाला GST पोर्टलला इलेक्ट्रॉनिकली लायबिलिटी
इलेक्ट्रॉनिकली तुमची लायबिलिटी रेकॉर्ड होईल. एक 4/22 ते 30/6/22 अवेलेबल नाही आहे म्हणतो. ठीक आहे, मेपर्यंत आहे. कॅश नाही भरले गेली. एक 2/22 ते सांगा काय आहे तिकडे. बरोबर आहे का बघा. 86504. क्रेडिट नको आहे मला, कॅश पाहिजे. ते मला खाली दिसतं ना, हे 2 ऑप्शन दिसत आहेत, ते पण लक्षात घ्या. कॅश लेजर आहे. कॅश कधी चलन बनवलं, कधी कॅश जमा झाली ते दिसतं इकडे. अमाऊंट डिपॉझिटेड क्रेडिट झालं. तुम्ही जशी कॅश भराल कॅश क्रेडिट होईल. आणि मग तुम्ही ती कॅश जी लायबिलिटी रेकॉर्ड होती, हे बघा, हे 16 तारखेला पैसे जमा झाले, 17ला डेबिट दिसतं आहे. हे जुलैचं आहे. 18ला बघा, हे डिपॉझिट केलं, क्रेडिट झाले. लायबिलिटी सेटअप केली, डेबिट झाले. हे बघा, हे डिपॉझिट केलं आणि खाली डेबिट झालं. कॅश वापरली ना लायबिलिटीसाठी, डेबिट होईल. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रेडिट आणि कॅश गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होतं तेव्हा ते क्रेडिट होतं. आणि तुम्ही लायबिलिटी पे करायला जेव्हा वापरता, तुम्ही म्हणजे इथे तुम्ही टॅक्स पेरात असं आपण समजतोय. तुम्ही टॅक्स पेरात, तुम्ही काय करता, लायबिलिटी रेकॉर्ड करता आणि तुमच्याकडे क्रेडिट आहे ते क्लेम करता. क्रेडिट कुठे जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला. पहिले क्रेडिटला जाईल, वापरलं का डेबिट होईल. जमा म्हणजे क्रेडिट आणि वापरलं म्हणजे युटिलाइज केलं. तुम्ही अवेल करतो आपण तेव्हा तिकडे ते क्रेडिट होतं आणि तेव्हा युटिलाइज करतो तेव्हा ते डेबिट होतं. तर ह्याप्रमाणे हे सगळं चेक करता येतं की. आणि हा एक रेफरन्स नंबर दिला आहे प्रत्येकाला की ती एंट्री झाली ते रेफरन्स नंबर येतो. ती दुसरी एंट्री लायबिलिटीची आहे त्याचा हा रेफरन्स नंबर, म्हणजे ह्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट हे क्रेडिट वापरलं गेलं. तुम्हाला हेच रेफरन्स नंबर लायबिलिटी खाली येऊन दिसतील. हे बघा, हे जे रेफरन्स नंबर आहेत
पूजा विचार विचार. कळलं? तुम्ही इथे गेला आणि इथे लायबिलिटी काढलं तर त्यात तुम्हाला कॅश क्रेडिट दोन्ही दिसतं. कॅशला फक्त कॅश आली, सेटअप घेतला. क्रेडिटला क्रेडिट आलं, सेटअप घेतला. लायबिलिटीमध्ये काय दिसतं? ह्याला क्लिक करा. तुम्हाला समजतंय ना मी दाखवलं ते? हो समजतं. हे 23-24 सुरू झालं एप्रिलला. तर मी याला क्लिक केलं. हा म्हणेल की करंट डेटच्या पुढे नाही पाहिजे. आता इथे हे 23-24चं ऑक्टोबरपर्यंत झालं आहे. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी हां, ऑक्टोबरचं झाले ना. म्हणजे हे आपण जेवढे भरले या वर्षभरात. अच्छा, नाही वर्षभरात नाही. आता तुम्ही एक एक किती बघा ना, डेट बघा ना. आता हे मेच आहे तर ही डेट आहे. मी रिटर्न फाईल कधी केलं आहे? 18/5ला केलं. तर तिथे काय झालं, लायबिलिटी किती आली बघा, 1,04,697 जी डेबिट आहे. लायबिलिटी डेबिट होते कारण ती गव्हर्नमेंटला मिळाली लायबिलिटी. आणि त्याच्या अगेन्स्ट पहिल्यांदा काय होईल, कॅश आणि क्रेडिट. हे बघा, हे दिसतं इकडे. हे पहिल्यांदा इथे क्रेडिट दिसेल तुम्हाला. हे तिकडे जी अमाऊंट होती जी जमा झाली होती ते क्रेडिट इथे वापरलं गेलं. कळलं? ट्रान्झॅक्शन टाईप डेबिट क्रेडिट. तर लायबिलिटी डेबिट झाली आणि इथे हे जे कॅश आहे, कॅश क्रेडिट 1560 आणि क्रेडिटचं क्रेडिट 1,03,137. तुमच्याकरता काय आहे, बँकेत पैसे जेव्हा जमा होतात तुमच्याकडे काय दिसतं? डेबिट दिसतं. त्यांच्याकडे क्रेडिट दिसतं. बँकेत उलटं दिसतं ना. आपण काय म्हणतो, टॅक्सपेअरच्या अकाउंटला बॅलन्स असेट म्हणजे डेबिट बॅलन्स. इथे दिसतं ना क्रेडिट झालंय. हे हां, हे युटिलाइज झाले आणि ही लायबिलिटी डेबिट त्यांची लायबिलिटी आहे, त्यांची असेट आहे. गव्हर्नमेंटला ते इन्कम झालं, ते डेबिट आहे. हे डेबिट कसं झालं, तर हे जमा होत असताना एवढी क्रेडिट वापरलं गेलं, एवढी कॅश वापरली गेली. क्रेडिट किती वापरलं गेलं, अमाऊंट पुढे दिसते. कॅश किती वापरली, अमाऊंट इथे दिसते. तुम्ही 3B फाईल केला, त्यात तुम्ही लायबिलिटी दाखवली 3.1ला. ITC आहे, हा इथे आला आणि लायबिलिटी 3.1ला आहे. हे कुठनं आलं, GSR 1मधनं आलं. या लायबिलिटीच्या अगेन्स्ट तुम्ही जशी ती लायबिलिटी रेकॉर्ड करता GSR 1ला इथे येते, हीच ते लेजरला जाते. ते स्टेटमेंट जे आहे त्यात हीच दिसते. आणि मग ही भरायला तुम्ही काय वापरलं, ही भरायला तुम्ही काय वापरलं, म्हणजे 3B न काढता ते बघता येतं. तुम्हाला 3B हेच दिसतं ना, हे पेमेंट ऑफ टॅक्स काढलं ते हेच दिसतं ना की किती लायबिलिटी होती. ही लायबिलिटी आलेली आहे इकडे, हीच तिकडे दाखवतो. आणि त्यासाठी पेड थ्रू ITC आहे, तर पेड थ्रू ITC येईल. पुरेसा ITC होता, कॅश लागली नाही. जर कॅश लागली आहे तर तुम्हाला किती दिसेल कॅश वापरले गेले आहे. मी ऑगस्ट काढतो, ऑगस्टमध्ये कॅश असेल तर दिसेल.
मी जे दाखवतोय तुम्हाला समजतंय का लागा मला सांगा, काय कळत नाही तर मला सांगा. आता हे तुमच्याकडे ही लायबिलिटी आहे, हो. ही GSL 1 इथे ऑटो पॉप्युलेट होते, ITC 2B इथे ऑटो पॉप्युलेट होतो. तुम्ही रिव्हर्सल वगैरे इथे करून घेता, ITC रिव्हर्सल, हे रिव्हर्सल केलं तर फायनली नेट ITC जो आहे तो तुमचा फायनली क्लेम आहे. तो जो क्लेम आहे तो तुमचा, तुम्ही जेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स करता पुढे प्रोसेस करता, $92,560 आहे. आता इथे किती अमाऊंट आली क्रेडिटला, आणि पेड थ्रू ITC अमाऊंट आली इकडे, त्यामुळे इथे अमाऊंट परत इथे पण काय कॅश लागली नसेल, इथे पण कॅश लागलेली नाही, क्रेडिटनीच झालं ते. हे ऑगस्टचं आहे ना, सप्टेंबरचं बघा दाखवतो. तर हे मी कुठलं काढलं आहे, सप्टेंबरचं काढलं. तर इथे अमाऊंट दिसते ही, पण रिव्हर्स चार्जमध्ये बघा इथे अमाऊंट काय पेबल झाली. रिव्हर्स चार्जमध्ये कॅश भरायला लागते, ती कॅश दिसते इकडे. कसं जे काय तुम्ही इथे प्रोसेस करता ते सगळं त्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, क्रेडिट लेजर, लायबिलिटी रजिस्टर तिकडे जातं. जे इकडे 3B आहे ते तिकडे जातं, आणि त्याचाच उल्लेख सेक्शन 49 मी दाखवतो का वारंवार. अदरवाईज तिकडे शब्द काय लिहिले आहेत, काहीच त्याचा तुम्हाला अर्थबोध होणार नाही. ते कशाबद्दल म्हणतायत, काय म्हणतायत. कॅश कधी भरले गेली तुम्ही, कुठल्या महिन्यात कॅश? दृष्टीमध्ये बघते. 2 महिने ते खाली दिसतं बघा, पेड थ्रू कॅश किती आहे आणि क्रेडिट किती आहे. आता इथे टू बी पेड इन कॅश, रिव्हर्स चार्ज पुढे, फॉरवर्ड चार्ज दिसतो इकडे, एक 17,622, एक 15,851, आणि हे 17,71 अशा प्रकारे पे केलं. तर ही जी अमाऊंट आहे ही कुठे जाते, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला जाते, ही क्रेडिटला जाते, ही कॅशला जाते, आणि लायबिलिटीला कळतं की एवढी क्रेडिटनी पे केलं, एवढं कॅशनी पे केलं. आता हे आकडे बघा तुम्ही, हे जे आकडे आहेत ते आम्ही कॉपी करतो, याला कॉपी करून तुम्हाला ठेवलं इथे कॉपी करून पेस्ट करायकडे.
आता परत मला इकडे येऊन काय करायचं आहे, तुम्हाला हे दाखवायचं आहे की ते आकडे कसे दिसतात इलेक्ट्रॉनिक रजिस्टरला. लायबिलिटी रजिस्टर हा कुठला महिना होता? जून होता, जूनचा होता. आहे आता काय अमाऊंट आपण कॉपी पेस्ट केली, 1,17,622 दिसते. काय दिसतं? डेबिट. आणि क्रेडिटला काय दिसतं? इकडे कॅश लेजर आहे. लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी, कॅश लेजर, क्रेडिट लेजर. मग कॅश किती वापरली? 1771. 1771 आहे. आणि क्रेडिट 1,15,851 आहे. याला जर क्लिक केलं ना इकडे, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज हे वेगळं दिसतं. लेट फी जर भरली असेल तर त्यात दिसते. हां, इथे क्लिक केलं तुम्हाला दिसेल की यात इंटरेस्ट, पेनल्टी, फीज. तुम्ही जर हे एक्सेल डाउनलोड केलं, सेव्ह ॲज एक्सेल, मग त्यात सगळे कॉलम दिसतात. इथे फक्त जे अमाऊंट दिसते सेंट्रल टॅक्स, त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, अदर सगळं इन्क्लूड आहे. हे मी जूनचं काढलं, सर्व्हिसेसला गेलो, लेजरला गेलो, जूनचं क्रेडिट लेजर बघा. आता एक 15,851 दिसतं इकडे. तुम्ही जुलै घेतली, दिसतं इकडे. हे ITC अप्रूव्ड थ्रू इनपुट्स दिसतं. क्रेडिट 1,51,851, डेबिट 1,51,851. म्हणजे हे युटिलाइज केले गेले. डेबिट झालं, दोन्ही झालं. कळलं एवढं? तर हे जे आहे तेच सगळं ह्यात तुम्हाला दिलं आहे. हे ह्यात सगळं दिलं आहे, हेच दिलं आहे सगळं. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर हा रूल 85 आहे. एकच सेक्शन आहे 49, पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी आणि अदरसाठी. आणि IGST युटिलाइज पहिले केला पाहिजे, याकरता मग अमेंडमेंट करून 49A 49B आले. हे दोन सेक्शन पूर्वीपासून नव्हते, तर IGST एक्झॉस्ट करण्याकरता हे दोन सेक्शन टाकले गेले. आणि पुढे कंडिशन्स ऑफ यूज, तर हे 85 काय म्हणत आहे? इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. 86 इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. 86A कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. 87 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. 88 आपण नंबर बघितला ना इकडे, तो नंबर, जो आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ इच ट्रान्झॅक्शन, तो दिला इकडे. आणि जो वरती सेक्शन अमेंड केला आहे त्याचे हे दोन रूल आहेत. 88A 88 ऑर्डर ऑफ ड्युरेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि 88B मॅनर ऑफ कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट. 88C 88D हे नवीन आले आणखीन पुढे या प्रकारे. 88A मुळे काय होतं, IGST पहिले कसा वापरायचा हे दिलेलं आहे, या अगोदर म्हणून सांगितलं होतं. कळलं एवढं? आता हे बघा, एक एक सेक्शन आता बघायला जाल, 12 सेक्शन आहेत. तुम्ही जेव्हा चलन बनवता, चलनामध्ये तुम्हाला जर तुम्ही डिपॉझिट करता
कॅश. आता हा विषय कॅशचा आहे. तर कॅशमध्ये जेव्हा आपण बँकेत पैसे भरतो त्यावेळी डिपॉझिट तेव्हा काय विचारलं जातं, टॅक्स किती, इंटरेस्ट किती, पेनल्टी किती, फीस आणि अदर अमाऊंट. अशा प्रकारे चलन येतं. या चलनात तुम्हाला टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, अदर हे जे आहेत हे मेजर हेड आहेत. CGST, IGST, सेस आणि महाराष्ट्र AGST ते महाराष्ट्र इथे येतं. महाराष्ट्र तर ते राज्याचं नाव इथे येईल. अशी अमाऊंट कॅशमध्ये पे होते. मग कॅशमध्ये जमा होईल त्यावेळेस तुम्हाला कॅश जमा होत असताना त्या हेडप्रमाणे कॅश जमा होईल. पेमेंट कसं करू शकता ते दिलं तिकडे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला कशा प्रकारे तुम्ही जे पेमेंट कराल ते काय होईल, शॅल बी क्रेडिटेड पर्सन बाय इंटरनेट बँकिंग. इथे दिलं आहे असं युजिंग क्रेडिट डेबिट कार्ड. इकडे दिलं आहे NEFT, RTGS और बाय सच अदर मोड अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. कुठे जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरच्या त्या पर्सनच्या क्रेडिटला जाईल. टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 87 प्रमाणे तिकडे ते मेंटेन केलं जातं. हे 49(1) मध्ये दिलं आहे. 49(3) सांगतो की द अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूज फॉर मेकिंग पेमेंट. जे कॅश लेजरला आहे ते तुम्ही टॅक्स पेमेंट, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस करता वापरू शकता किंवा एनी अदर अमाऊंट पेबल असेल त्याकरता वापरू शकता. आणि रूल 87 मध्ये काय काय दिलं आहे हे सगळं इकडे खाली आहे. हे सगळं दिलं इकडे. चलन तुम्ही बनवता ना चलन, ते चलन 15 दिवसामध्ये व्हॅलिड असतं. मग ते एक्सपायर्ड होईल. तुम्ही NEFT करता चलन बनवलं आणि जर का ते चलन युटिलाइज नाही झालं 15 दिवसामध्ये तर ते एक्सपायर होतं. चलनाचा फॉर्म कुठला आहे, फॉर्म GST PMT 06. फॉर्म GST PMT 06 चलन जे आहे ते, आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी 15 दिवस आहे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर जे आहे त्याचा फॉर्म जो आहे आपण बघतो जे ते PMT 05 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आपण जे बघितलं ना त्या कॅश लेजर त्यात काय काय होतं तिकडे बघितलं ते. त्यामध्ये मला टॅक्स बघता आला, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस, अदर अमाऊंट. मी क्लिक केले सगळं दिसतं. पण एक्सेल डाउनलोड कराल एक्सेलला सगळं दिसेल. हे दिलं आहे तिकडे, हेच दिलं आहे की या नियमानुसार ते मेंटेन होईल. हे जे मोड्स ऑफ पेमेंट आहेत, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT, RTGS, कॅश पण तुम्ही काउंटरला जमा करू शकता. पण कॅश कोणासाठी छोट्या टॅक्सपेअर करताय. काउंटरवरती कॅश पेमेंट जर करायचं असेल तर म्हणजे कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट अप टू 10,000 रुपये पर चलन पर टॅक्स पिरियड जमा केले जाऊ शकतात. ओव्हर द काउंटर 10,000पेक्षा जास्त पेमेंट टॅक्स होत नाही. अपवाद काय दिलं आहे, ह्याला अपवाद काय की जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और एनी अदर डिपॉझिट टू बी मेड बाय पर्सन गव्हर्नमेंट ॲज नोटिफाईड बाय द कमिशनर इन दिस बिहाफ. एक कोण, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा दुसरा कुठला डिपॉझिट असेल, एनी अदर डिपॉझिट टू बी मेड बाय पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय कमिशनर, तर 10,000च्या वरती कॅश जमा केली जाऊ शकते. प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज टू रिकवरी करतायत आउटस्टँडिंग ड्यूजची. रिकवरी अटॅचमेंट आहे, सेल आहे, मुवेबल इमुवेबल प्रॉपर्टीची सेल करून कॅश आली आहे 10,000च्या वरती असेल पेड करता येते. प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज फॉर द अमाऊंट कलेक्टेड बाय वे ऑफ कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट ड्युरिंग एनी इन्व्हेस्टिगेशन, एन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटी यातनं काय अमाऊंट असेल तर ती 10,000पेक्षा जास्त असेल डिपॉझिट करता येते. अदरवाईज टॅक्सपेअर नॉर्मल टॅक्स पेमेंट करतो ते कॅश पेमेंट 10,000च्या वरती असेल
तर त्याला ओव्हर द काउंटर डिपॉझिट करता येणार नाही. म्हणजे 10,000पेक्षा जास्त अमाऊंट असेल तर ती इंटरनेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, NEFT, RTGS याच मार्गाने जमा झाली पाहिजे. पर टॅक्स पिरियड पर चलन 10,000पर्यंत अमाऊंट असेल तर कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट थ्रू जमा केली जाऊ शकते ओव्हर द काउंटर. आणि जर तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेची काही सर्व्हिस घेत असाल, खाली दिलं एक्सप्लेनेशन, फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट फॉर मेकिंग पेमेंट ऑफ एनी अमाऊंट इंडिकेटेड in the challan, the commission, if any, payable in respect of such payment shall be borne by the person making such payment. NEFT, RTGS या डिमांड ड्राफ्ट करण्याकरता काय पेमेंट बँक चार्जेस या घेत असेल तर ते टॅक्सपेअरनी ते बेअर करायचे, ते डिपार्टमेंट त्याची ते भरणार नाही. हे सगळं तेच दिलं आहे. तुम्ही जेव्हा चलन बनवता तेव्हा तिकडे चलन आयडेंटिफाईंग नंबर असतो त्या चलनावरती. जर एखादा व्यक्ती रजिस्टर्ड पर्सन नसेल आणि त्याला काही पेमेंट करायला आलं तर मग त्याला टेम्पररी आयडेंटिफाईंग नंबर घेऊन ते पेमेंट करता येतं कॉमन पोर्टलवर. आता NEFT किंवा RTGS करण्याकरता जसं आपण चलन बनवतो तसं बँकेचा एक फॉर्म असतो, तो पण तिथून जनरेट होतो, त्याला पण व्हॅलिडिटी 15 दिवस आहे. On the receipt of the CIN from the collecting bank, the said amount shall be credited to electronic cash ledger. जसं बँकेत पैसे जमा होतील, बँक काय करेल, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला ती अमाऊंट क्रेडिट करेल ऑफ द पर्सन ऑन हुज बिहाफ द डिपॉझिट हॅज बीन मेड. चलनावरती काय असतं, GST नंबर असतो. सपोज तुम्ही टॅक्सपेअर आहात, तुमचं पेमेंट तुम्ही माझ्या अकाउंटमधून करू शकता. पेमेंट कोणाच्या अकाउंटला जमा होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयर कोणाचं आहे, कॅश लेयर कोणाचं आहे, तुमचं आहे. तुमच्या कॅश लेयरला अमाऊंट जमा होईल. चलन बनवलं, लॉग इन केलं, चलन बनवलं, किंवा लॉग इन न करता पण चलन बनवता येतं. नंबर ज्याचा टाकला आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेयरला ती अमाऊंट जमा होईल, ती बँक जमा करेल. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेयरला काय करेल, ती अमाऊंट जमा करेल म्हणजे क्रेडिट करेल. चलन बनवतोय आणि तिकडे चलन नंबर जनरेट नाही झाला. No challan identification number is generated but not communicated to the common portal. The said person may represent electronically in form GST PMT 07 through the common portal to the bank or electronic gateway through which the deposit has been initiated. म्हणजे नॉन जनरेशन ऑफ CIN असेल तर मग त्यांना तुम्ही इंटिमेट करा त्या फॉर्म थ्रू. आता ज्यांच्यावरती TDS किंवा TCC प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहे त्यांनी जर TDS डिडक्ट केला असेल, एनी अमाऊंट डिडक्टेड अंडर सेक्शन 51 और कलेक्टेड अंडर सेक्शन 52 अँड क्लेम बघा, क्लेम इन, तुम्हाला मी बरा बोलला, तुम्हाला क्लेम करायला लागतो. क्लेम इन बाय द रजिस्टर टॅक्सेबल पर्सन फ्रॉम हुम द सेड अमाऊंट वॉज डिडक्टेड और ॲज द केस मे बी कलेक्टेड शॅल बी क्रेडिटेड टू हिज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. या नियमाप्रमाणे जी अमाऊंट तुमची डिडक्ट झाली आहे, तुम्ही टॅक्स पेअर आहात, तुमचं काय डिडक्शन झालं आहे सेक्शन 51 मधल्या तरतुदीप्रमाणे किंवा सेक्शन 52च्या तरतुदीप्रमाणे तुमचं TCS जर का जमा केला आहे ECOनी तर तो तुम्हाला क्लेम करावा लागतो, कारण की म्हणून इथे म्हटलं आहे अँड क्लेम. तर मग तो कुठे जमा होईल, इलेक्ट्रॉनिक कुठे क्रेडिट होईल, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला क्रेडिट होईल. Where a person has claimed refund of any amount from the electronic cash ledger, the said amount shall be debited to the electronic cash ledger. तुमच्याकडे समजा एक 5,000 कॅश जमा आहे, ही तुम्हाला रिफंड मागितलं तुम्ही, तर पहिले क्रेडिट आहे, रिफंड क्लेम केला रिफंडच्या तरतुदीप्रमाणे तर ती अमाऊंट डेबिट होईल. म्हणजे ती अमाऊंट तुम्हाला वापरता येणार नाही. रिफंड प्रोसेस व्हायला समजा एक काही काळ जाऊ शकतो, मॅक्झिमम 60 दिवस रिफंड मिळतो असं म्हणतात त्या तरतुदीप्रमाणे. ते प्रोसेस होईल तेव्हा होईल, पण इमिजिएटली त्याचा रिफंड क्लेम केला जाईल
तिथनं ती अमाऊंट डेबिट केली जाईल. इफ द रिफंड सो क्लेम इज रिजेक्टेड, जर रिफंड रिजेक्ट झाला की नाही, तुमचा रिफंड तरतुदीप्रमाणे तुम्ही रिफंड मागताय तो काय बरोबर नाही, तो रिजेक्ट झाला, जशी अमाऊंट डेबिट झाली होती तशी अमाऊंट परत क्रेडिट होईल. कम्युनिकेशन ऑफ डिस्क्रिपन्सी टू ज्युरिडिक्शनल ऑफिसर, तुमचं जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आहे त्यात काय जर का डिस्क्रिपन्सी असेल तर ती कम्युनिकेट करायला पाहिजे. कॉमन पोर्टल त्याकरता हा फॉर्म कम्युनिकेट करा. जेवढी कॅश असायला पाहिजे एवढी कॅश दिसत नाही आहे, काहीतरी त्यात चुकीचं आहे, तर मग डिस्क्रिपन्सी कम्युनिकेट करा PMT04. तर हा फॉर्म भरावा लागतो. प्रोसेस तुम्ही कराल त्याला काय डिस्क्रिपन्सी आहे, कम्युनिकेट करणारा तो फॉर्म ठेवला आहे की रजिस्टर्ड पर्सन शॅल अपॉन नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी इन हिज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर थ्रू द कॉमन पोर्टल इन फॉर्म GST PMT04. आता माझ्या बँकेतनं पैसे गेले, चलनावर दाखवत आहेत, पण कॅश द्यायला जमा नाही आहे. आता मी बँकेला मग कंप्लेंट करतो की बा तुम्ही पैसे जमा केलेत, आलेले नाही कॅश लेजरला. ते म्हणतात आमच्या अकाउंटप्रमाणे जमा झालेत, मी पाठवलेत, पोर्टल दाखवत नाही आहे. त्यांना विचारा तुमच्याकडे ऑप्शन काय आहेत. तुम्ही बँकेत येऊ पेमेंट, तुम्ही बँकेला विचाराल की माझ्या अकाउंटमधून पैसे गेले, मग त्याचं चलन पण माझ्याकडे आहे पण दिसत नाही तिकडे कॅश आलेली. तुम्ही बँक म्हणते थांबा 24 तास बघा, मग कंप्लेंट करा. मग तुम्ही कंप्लेंट दिली, बँक म्हणते आमच्याकडनं गेलेत, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला गेलेत पैसे, आमच्या अकाउंटमधनं कन्फर्मेशन दिलं त्यांनी. मग गव्हर्नमेंटच्या अकाउंटमधनं तुम्हाला GST पोर्टलला पैसे आल्याची एंट्री दिसत नाही आहे, ही डिस्क्रिपन्सी आहे. तुम्ही कम्युनिकेट करा फॉर्म GST PMT04 मी का दिसत नाही. आपण आता कॅशचा विषय बघितला 49(1) आणि 49(3) मध्ये होता. आता जर तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही जेव्हा पेमेंट करता ना, ज्यावेळेस पेमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा पेमेंट कसं केलं जातं कॅशचं पेमेंट, की हे टॅक्समध्ये अमाऊंट किती ही दिली जाते, इंटरेस्ट किती दिली जाते, फीज किती दिली जाते. आता तिकडे जी अमाऊंट जमा आहे, इथे जी अमाऊंट जमा आहे तुम्हाला समोर दिसते अमाऊंट, ती अमाऊंट एक्झॅक्टली कुठल्या हेडमध्ये आहे, कुठल्या सब हेडमध्ये आहे. अमाऊंट दिसते इकडे. तर इथे जर का कॅशला अमाऊंट असेल, आपला विषय झाला कॅशचा, तर इथे फक्त कळतं की CGST मध्ये आहे, पण कॅश टॅक्स इंटरेस्ट लेट फीज करता वेगवेगळ्या हेडला भरायला लागते. कॅश दिसते 203. आता 203 ही जी कॅश आहे, जर रिटर्न मी लेट भरलं
हे 203 मी वापरू शकतो का? लेट फाईल समजा एक दिवस लेट केलं आहे तर 50 रुपये CGST आहे, 50 रुपये GST आहे, भरला हे वापरू शकतो का? नाही क्रेडिट आहे ना. कॅश 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 बघा. कॅश, हा कॅश वापरू शकतो. आता इथे मी आलो, कॅश इथे कॅश वापरता येईल ना ती, पण ती कॅश कुठल्या सब हेडला आहे? तुम्ही जेव्हा इथे क्लिक कराल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला, जी तुम्हाला अमाऊंट दिसेल इकडे, याला क्लिक केलं ही कॅश टॅक्सला आहे. तुम्हाला ती कॅश टॅक्सचे पेमेंट करताच वापरता येईल, लेट फी करता वापरता येणार नाही. नाही वापरता येणार. आता इथे कसं आहे, कॅश जी आहे ती मी रिफंड घेतली, परत चलन बनवलं आणि दिलं की लेट फीज करता 100 रुपये 50 रुपये, मग मला वापरता येईल. कळलं? कॅशचा रिफंड घेता येतो, क्रेडिटचा रिफंड एक दोन केस सोडल्या तर बाकीच्यांना अवेलेबल नाही. मग मी काय करीन, ते माझी जमा आहेत, मी कॅश रिफंड घेईन आणि परत कॅश भरीन. आता जर का हे कॅश रिफंड घेतली जाऊ शकते तर मग टॅक्सपेअरने अशी मागणी केली की आमची कॅश तुमच्याकडे जमा आहे, तर तुम्ही असं आम्हाला ऑप्शन अवेलेबल करून द्या की आम्हाला एका हेडमधनं दुसऱ्या हेडला कॅश ट्रान्सफर करता येईल. रिफंड घ्या आणि मग भरा. इथे बघा खाली हे दिसते तुम्हाला, हे जे विदिन सेम GST आहे आणि टू डिफरंट GST आहे, हे दोन ऑप्शन दिले. हे दोन ऑप्शन दिले. हे दोन ऑप्शन जे आहेत हे कशा करतायत, हे ऑप्शन अशा करतायत की त्या ऑप्शनमधनं काय करता येतं, रजिस्टर पर्सन में जी तुमच्याकडे कॅश द्यायला अमाऊंट आहे ती कुठे टॅक्सला आहे, ती तुम्ही ट्रान्सफर करू शकता. IGST, CGST, AGST, UTGST, इंटिग्रेटेड टॅक्स अँड सेंट्रल टॅक्स, अ डिस्टिंक्ट पर्सन, हे सेम पॅन नंबर आहे ना, ती अमाऊंट ट्रान्सफर करता येईल. कॅश लेजरमधनंच, क्रेडिटचा नाही हा विषय. कॅश लेजरला जी तुमच्याकडे अमाऊंट असेल ती तुम्ही ट्रान्सफर करू शकता. इवन दुसऱ्या नंबरला पण ट्रान्सफर करू शकता. दुसऱ्या नंबरला पण तुमच्याकडे एकाच पॅनला 2 GST नंबर आहे. ओके. हां, तर एका नंबरवरून दुसऱ्या नंबरला पण ट्रान्सफर होऊ शकतो. तर त्याकरता मग रूल दिला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, या रूलप्रमाणे की ट्रान्सफर ऑफ अमाऊंट फ्रॉम वन अकाउंट हेड टू अनदर अकाउंट हेड, म्हणजे इथे टॅक्सला आहे ती अमाऊंट मला फीजला पाहिजे, तर मला उपयोगी आहे ना, टॅक्सची अमाऊंट फीजला पाहिजे. तर तुम्ही ह्या फॉर्मला जा, फॉर्म GST PMT 09, तुम्हाला त्यातून ट्रान्सफर करतो. कळलं? तर इथे मग मी प्रोसेस करतो ज्यावेळेस मला दोन ऑप्शन दिसतात, सेम GST करायचं आहे का टू डिफरंट GST ऑन द सेम पॅन करायचं. आता माझ्याकडे ह्या नंबरला दुसरा GST नाहीच आहे, एकच आहे. आता जी कॅश दिसते तुम्हाला ती टॅक्समध्ये जमा झालेली आहे, ती मला इंटरेस्ट किंवा लेट फीजला पाहिजे असेल तर ती मला वापरता येईल. पहिले तसा सेक्शन आहे तो अलाउ करतो, रूल प्रोसिजर करायला सांगतो आणि ॲक्च्युली आपण प्रोसिजर करतो. म्हणजे पोर्टलने ऑप्शन दिला म्हणून करता येईल असं नाही आहे, तशी तरतूद असल्याशिवाय पोर्टल तसा करू शकत नाही. म्हणून तसा सेक्शन केला, तसा रूल केला आणि मग पोर्टलला हा ऑप्शन दिला. किती क्रेडिट दिसतं, काय दिसतं क्रेडिट, सॉरी कॅशमध्ये बॅलन्स दिसतो कुठे आहे, टॅक्समध्ये आहे, टॅक्समध्ये आहे ना. मग मी इकडे सिलेक्ट करीन की मला CGST मध्येच तो हवा आहे, टॅक्समधनं लेट फीजला हवा आहे, फीजला हवा आहे. इकडे किती अमाऊंट पाहिजे तुम्हाला, CGST मध्ये टॅक्समध्ये आहे ना आत्ता अमाऊंट. क्लिक केला मी, फीजला दिसणार नाही, क्लिक केलं टॅक्सला दिसेल. ती कुठे पाहिजे, CGST मध्येच पाहिजे, टॅक्समध्ये आहे, कुठे पाहिजे, फीजला पाहिजे. तर फीजला मी 100 दिले तर जातील. सेव्ह. आर यू शुअर द अमाऊंट इंडिकेटेड ॲज अबोव इज इंटेंडेड टू बी ट्रान्सफर्ड? येस.
ओके म्हणजे त्या फॉर्म 9 मधनं गेलात ना सर तुम्ही? तिथे आलो, तिथे याच्यामध्ये लेजरमध्ये कॅशला क्लिक केलं. मग इथे मी हे दाखवतो इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कॅश लेजर बघायचं ह्याला क्लिक करा आणि दुसरे हे अगोदर फाईल केलं आहे PMP09 तर ते बघा. आणि इथे करायचं आहे मला म्हणून मी प्रोसेस करणार तर इकडे येईन. आता मी जे केलं आहे अगोदर इकडे ते गेलं ना, आता ते गेलं. आता इथे अमाऊंट जमा किती आहे, कुठे आहे, काय दिसतं. खाली आलो इकडे, मी सिलेक्ट केलं CGST, सिलेक्ट केलं टॅक्स, किती अमाऊंट दिसते ती मला घ्यायची आहे CGSTमध्ये. कुठे घ्यायची आहे, फीजमध्ये. किती घ्यायची आहे, 100. हे सेव्ह म्हटलं, सेव्ह होईल. येस म्हटलं, खाली येईल. प्रोसेस टू फाईल केलं तर मग OTP जाईल, ट्रान्सफर होईल. म्हणजे ही आपली जी आधीची बॅलन्स आपल्याकडे असते ती तुम्ही टॅक्स भरण्याकरता टॅक्समध्ये जमा केली आणि तुमचं लेट झालं रिटर्न, तुम्हाला ती जर का लेटमध्ये त्या फीजमध्ये नाही आहे तर तुम्हाला लेट फीजला वापरता येत नाही. टॅक्समध्ये टॅक्स पे करायला वापरा, इंटरेस्ट आहे इंटरेस्ट पे करायला वापरा, फीजमध्ये फीज पे करायला वापरा. तुमची कॅश जमा आहे पण ती टॅक्स हेडमध्ये आहे. मग जर असं ट्रान्सफर होतं तर असं मानलं जातं की तुम्हाला मानलं जाईल की रिफंड दिला आहे आणि मग तुम्ही ते पे केलं. म्हणजे इथे आपण ते टाकतो की टॅक्समध्ये हां. अवेलेबल आहे GSTला, हां. मग मी त्यातनं पेनल्टी भरतो, मग फी भरतो. हां, इंटरेस्ट भरतोय तर त्या हेडमध्ये तुम्हाला ती ट्रान्सफर करावं लागेल. ट्रान्सफर करायला लागेल. बऱ्याच वेळेला असं असतं की टॅक्सपेअरचा अशा प्रकारे कॅश जमा केलेली असते, रिटर्न फाईल करायला लेट फीस त्यांना भरायला लागत असते. त्यांच्याकडे लेट फीस करतात, त्या कॅशच्या हेडमध्ये सबहेडमध्ये मायनर हेडमध्ये नसल्यामुळे त्यांना ती वापरता येत नाही. मग त्यांना परत चलन बनावं लागायचं लेट फीससाठी. मग हा ऑप्शन दिल्यामुळे काय झालं, टॅक्समधली अमाऊंट ट्रान्सफर करता येते फीजसाठी, फीजमध्ये. त्याला मी क्लिक केलं तर हे निघून जाईल. अशा प्रकारे हे काय दिले, ट्रान्सफर ट्रान्सफर एनी अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाऊंट अवेलेबल इन द कॅश लेजर. ती ट्रान्सफर करता येईल, एका मायनर हेडमधला दुसऱ्या मायनर हेडला ट्रान्सफर करता येईल. तुम्ही मेजर हेड पण चेंज करू शकता, CGSTमधली AGSTमध्ये पाहिजे तेही होईल. आता आपण काय बघितलं इकडे, टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीमध्ये तुम्ही जेव्हा इकडे घ्याल CGSTमध्ये अमाऊंट आहे, टॅक्समध्ये आहे, तर इकडे तुम्हाला ऑप्शन आहे ना AGSTमध्ये घ्या. तुम्हाला IGST पे करायचं आहे त्यात घ्यायची, त्यात घ्या. त्या टॅक्समध्ये घ्या, याचा टॅक्स ॲक्टिव्ह होईल. CGST घ्याल तर CGSTमध्येच आहे, ॲक्टिव्ह नाही होणार. पण IGSTमध्ये घ्यायची आहे, ॲक्टिव्ह होईल. मला IGST भरायला आला, तुमची कॅश CGSTमध्ये तिकडे घ्या. ते म्हटलं IGSTमध्ये जाईल. आले इकडे CGST, मेजर हेड CGST, मायनर हेड टॅक्स, मेजर हेड IGST, मायनर हेड टॅक्स. आलं, टॅक्समध्ये जाईल, करू शकता. पण तुमच्याकडे कुठल्या मायनर हेडला आहे ते तुम्हाला बघण्याकरता काय करायला लागेल, त्याला मी कॅश याला क्लिक केलं. इकडे जी अमाऊंट जमा आहे ती अमाऊंट आजच्या डेटला मला बघायचं आहे की जी अमाऊंट जमा आहे ती किती आहे. 203 आहे नाही. याला क्लिक केल्यावरती कळतं कुठल्या हेडला. CGSTला मी क्लिक केली, सेंट्रल टॅक्सला क्लिक केली गेल्या 203ला, तर मला ती IGSTला पण घेता येईल आणि CGSTमध्येच मायनर हेड फीज किंवा इंटरेस्टला पाहिजे असेल ते घेऊ शकतो. कळलं एवढा विषय कॅश संदर्भातला होता. कॅश कशी हँडल करायची, कुठे असते, काय असते,
सेम तसंच तुम्हाला दाखवलं की क्रेडिटला जाईल. मग क्रेडिटला बघायचा रूल कुठे आहे, तो रूल आहे, त्याचा फॉर्म कुठला आहे, त्याचा फॉर्म तुम्हाला दिला आहे, फॉर्म GST PMT 06 क्रेडिट लेजरला PMT 02. हे आता आपण तिथे बघितलं की तिकडे जसं द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला क्रेडिट जमा होईल तेव्हा शॅल बी क्रेडिटेड टू सेड लेजर. जेव्हा लायबिलिटी डिस्चार्ज करायला वापरला जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर शॅल बी डेबिटेड टू द एक्सटेंट डिस्चार्ज ऑफ एनी लायबिलिटीज. हां, सेक्शन 49 प्रमाणे तुम्ही पेमेंट ऑफ टॅक्स करता. मग सेक्शन 49A 49B किंवा 49 प्रमाणे काय होईल, लायबिलिटी डिस्चार्ज करायला क्रेडिट वापरलं जाईल. हे सगळं या रूलमध्ये दिलं आहे. हे तुम्ही रीड करा एकदा, कळलं. मी कॅशचं सगळं रीड करून दाखवलं, हे रीड करा क्रेडिटचं. आणि तुम्हाला 49(5) जो आहे हा मी तुम्हाला सांगितलं अगोदर की कशा प्रकारे, हां मग कशा हे सगळं वर दिलं आहे. आणि त्याचा सारांश तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दिला होता आणि त्यात तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं मी. हां, हे मी एक्सप्लेन तुम्हाला केलेलं आहे की ITC ऑफ IGST आहे, हा यूज करा. पहिल्यांदा IGST करता. IGST लायबिलिटी नसेल किंवा IGST लायबिलिटी युटिलाइज करून झाल्यानंतर जर IGST उरला असेल तर CGST AGSTमध्ये एनी ऑर्डर आणि एनी प्रपोर्शन वापरा. ITC IGST नील झाला पाई, संपला पाई, हे ध्येय पहिले. ITC ऑफ CGST ओके, हा यूज करा, IGST करा. CGST यूज करा, IGST करता. AGST पण तुम्ही यूज करू शकता. पहिल्यांदा AGST करता, मग IGST करता केव्हा वापरू शकता, जर तुम्ही ओनली वेन ITC CGST इक्वल्स टू नील. CGST वापरा, CGST करता, मग वापरा IGST करता. जर CGST संपला असेल तर AGST IGST करता वापरता येऊ शकतो. आणि CGST आणि AGST एकमेकांच्या अगेन्स्ट वापरले जात नाही. रिफंड आहे 49(6) मध्ये, द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, अदर अमाऊंट. रिफंडची प्रोविजन सेक्शन 54 प्रमाणे कॅशचा रिफंड मिळू शकतो. आणि क्रेडिट काही बिझनेस आहेत त्यांना रिफंड दिला जातो क्रेडिटचा, त्यांची प्रोविजन सेक्शन 54(3) प्रमाणे. हे दोन बिझनेस आहेत, एक झिरो रेटेड सप्लाय मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, एक्सपोर्ट जे करतात विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. एक विथ पेमेंट ऑफ टॅक्स आहे, एक विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे. आणि दुसरं की वेअर द क्रेडिट हॅज बीन अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट्स बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज. तुमचा इनपुट्स तुम्ही 5, 12ला घेत असाल, ओके, इनपुट्स 5, 12, 18 घेत असाल, पण आउटपुटवरती 5% टॅक्स आहे किंवा 12% टॅक्स आहे, तर मग इलेक्ट्रॉनिक क्रेडिट जमा होतं. तर तशा बिझनेसना रिफंड दिला जातो. त्याला म्हणतात इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. पण त्यांना पण काही लोकांना रिस्ट्रिक्ट केलं आहे, ते सोडून ज्यांना अवेलेबल आहे त्यांना ते रिफंड क्लेम करता येतं. ओके, विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट करतो, IGST भरत नाही, तर ITC जमा होईल ना. परचेस केलं, GST आला, पेमेंट करताना GST भरलाच नाही. एक्सपोर्टर असतो त्याच्याकडे जो ITC असेल त्याला त्याचा रिफंड मिळतो, बाकीच्यांना नाही मिळत. तर मग तेच दिलं आहे, द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी or any other amount payable under this act or the rules made thereunder may be refunded in accordance with the provision of 54. लायबिलिटी जी आहे ती आपण बघितले जमा होते कुठे, लायबिलिटी राईट साईडला जमा होते. तर लायबिलिटी तिकडे जमा होते, तर त्यातनं जी लायबिलिटी जमा होते त्यात पहिले जर प्रिव्हियस पिरियडची लायबिलिटी असेल ती पहिले पे करा, करंट पिरियडची मग पे करा, आणि मग काय डिमांड रेट झाला असेल सेक्शन 73-74 प्रमाणे तर ते पे करा. ऑर्डर ऑफ डिस्चार्जिंग ऑफ लायबिलिटीज अशा प्रकारे लायबिलिटी पे करायची आहे. मागच्या महिन्याची बाकी आहे, या महिन्याची भरायला जाल तसं जाणार नाही, पहिले मागच्या महिन्याची भरा मग या महिन्याची भरा.
मग डिमांड काय आलं आहे 7374चं ते नंतर भरा. लायबिलिटी आहे, लायबिलिटी कुठे होते, शॅल बी डेबिटेड. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करा डेबिट ना ती डेबिटला जाते. आणि ते जे लायबिलिटी रजिस्टर आहे ते PMT01 आहे. हां, हे सगळं दिलं याप्रमाणे. आता पुढे आणखीन जे रूल आहेत की 86A हा रूल केला गव्हर्नमेंटनी, हे नंतर अमेंड करून रूल आले. 86A मग पुढे हा सेक्शन पण अमेंड केला 4912. त्याचा रूल हा 86B. ओके, यातनं काय केलं जातं, 1% कॅश पे करायला लागतं. जरी क्रेडिट असेल तर 1% कॅश भरा, त्याकरता आहे. आणखीन आपण मग बघितलं नंबर तिकडे असतो. रूल 88 आहे की प्रत्येकाला एंट्री जी होईल लायब्ररी रजिस्टरला क्रेडिटची एंट्री होते, कॅशची एंट्री होते, त्याला युनिक आयडेंटिटी नंबर येतो कॉमन पोर्टलवरती. कॅशला, क्रेडिटला, लायबिलिटीला तो नंबर येतो. $88C आहे आणि 88D पण नंतर आता त्यांनी रूल केला. हे 4 रूल नंतरच्या काळामध्ये आलं. याचं महत्त्व काय तुम्हाला सांगतो मी. थोडा वेगळा विषय म्हणून पहिले मी तुम्हाला दाखवून घेतलं. थोडा ह्याला माइंडसेट वेगळा पाहिजे म्हणून थोडंसं हे वेगळं आहे. इथपर्यंत तुम्ही कळलं ना तुम्हाला, एवढं इथपर्यंत. हे 3 लेजर आहेत मी जे दाखवले, त्याची लिगल जी काय आहे तरतूद ते इकडे आहे कायदेशीररित्या. ते कसं मेंटेन केलं, ते कसं वापरायचं काय सगळं इकडे दिलेलं आहे. बऱ्याचशा ITC जे लोक फ्रॉड करतात ITC मध्ये, म्हणजे बऱ्याच लोकांनी काय केलं, GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतलं, इनवॉइस बनवले, ॲक्च्युली गुड सप्लाय केलाच नाही, सर्व्हिस दिलीच नाही, रिसिपियंटने ITC घेतलं. आता अशा लोकांवरती काय कारवाई करता येईल, त्यानुसार काही नियमावली बनवली गेली. त्यातनंच हे बघा कसं आहे, ITC फ्रॉडुलेंटली अवेल्ड और इनएलिजिबल. रूल 86A काय सांगतो का, रूल 86A मधला हा सब रूल पण आहे. द कमिशनर और ॲन ऑफिसर ऑथोराइज्ड बाय हिम इन दिस बिहाफ नॉट बिलो द रँक ऑफ ॲन असिस्टंट कमिशनर हॅव्हिंग रिझन टू बिलीव्ह दॅट the credit of input tax available in the electronic credit ledger has been fraudulently availed or is ineligible in as much as. सपोज तुम्ही एक टॅक्स पेअर आहात, तर तुमच्याकडे काय क्रेडिट अवेलेबल आहे, तुम्ही अवेल केलं आहे, आणि त्यांच्याकडे अशी काय माहिती आहे, द रिझन टू बिलीव्ह दॅट द क्रेडिट ऑफ ITC, क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेलेबल in the electronic credit ledger has been fraudulently availed or is ineligible. The credit of input tax has been availed on the strength of tax invoice. तुम्ही टॅक्स इनवॉइस घेतला, डेबिट नोट घेतली किंवा एनी अदर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर रूल 36. ओके, ही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट रूल 36 मध्ये आहे. त्याचा कुठे डॉक्युमेंट तुम्ही काय केलं, ITC घेतलेलं आहे, इश्यूड बाय. ते कसं आहे, तुमच्याकडे इम्पोर्टचा डॉक्युमेंट आहे एखादं, तुम्ही इम्पोर्ट नाही केला, दुसरे कोणतरी केलं, पण तुमच्या नावावर काय केलं, बिल ऑफ एंट्री केली IIT मधलं, ते त्या रूल 36 मध्ये. इश्यूड बाय अ रजिस्टर्ड पर्सन हू हॅज बीन फाउंड नॉन एक्झिस्टंट. ते इश्यू कोणी केलं, तो पर्सन नॉन एक्झिस्टंट आहे. टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट, काय म्हटलं इकडे, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस, अ डेबिट नोट और एनी अदर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब्ड अंडर रूल 36
issued by a registered person who has been found non-existent or not be conducting any business from any place for which registration has been obtained. तुमचा सप्लायर त्या जागेवर नाही आहे आणि तुम्ही सप्लायरकडनं टॅक्स इनवॉइस किंवा डेबिट नोट घेऊन तो ITC घेतलेला आहे, किंवा तुम्ही गुड्स रिसिव्हच केलेले नाही आहेत विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. मी आता ए वाचला, क्लॉज ए वाचला, बी सी डी वाचतो अजून. याचं काय होणार आहे तर मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउ डेबिट ऑफ अमाउंट इक्विवॅलंट टू सच क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर फॉर डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 और फॉर क्लेम ऑफ एनी रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज अमाउंट. रिस्ट्रिक्शन केलं जाईल की तुम्ही तेवढं ITC वापरू शकत नाही, कारण त्यांना त्यांच्याकडे काय माहिती आहे, उपलब्ध माहिती त्यानुसार तुमचा सप्लायर एक्झिस्ट करत नाही, तुम्ही त्याकडनं गुड्स घेतलेच नाही आहे, इनवॉइस घेतला आहे, डेबिट नोट घेतला आहे, ओके, विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस, तुम्ही तो ITC क्लेम करताय, तो ITC रिस्ट्रिक्ट केला जाईल. तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. नॉट अलाउ टू डेबिट अन अमाऊंट म्हणजे काय होईल, पहिले ती जमा झालेली क्रेडिट झाली, तुम्ही डेबिट नाही करू शकत, तुम्ही डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ही अमाऊंट वापरू नाही शकत. तुमच्याकडे गुड सर्व्हिस रिसिव्ह झालेत, ज्या सप्लायरकडनं रिसिव्ह झाले तो सप्लायर त्या ॲड्रेसवरती एक्झिस्ट करत नाही, किंवा तुम्ही टॅक्स इनवॉइस डेबिट नोटच्या सहाय्याने विदाउट रिसिप्ट ऑफ गुड सर्व्हिस तो ITC अवेल केला. म्हणजे तो ITC इलिजिबल नाही आहे. ITC इलिजिबल कधी असतो की तुम्ही सप्लायरकडनं गुड सर्व्हिसेस घेतलेत, त्याच्यात तुमच्याकडे टॅक्स इनवॉइस आहे, तुमच्या सप्लायरने टॅक्सचं पेमेंट केलं आहे, हे सगळ्या ज्या कंडिशन अटी शर्ती आहेत ना त्याप्रमाणे तुमचा सप्लायर त्याने जो रजिस्टर ॲड्रेस दिला आहे त्या तिथे एक्झिस्ट करत नाही. तुम्ही गुड्स घेतलेले नाही आहेत, सर्व्हिस घेतलेली नाही आहेत, पण स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस किंवा डेबिट नोट तुम्ही ITC क्लेम केला आहे, अवेल केला आहे, तर तुम्हाला तो ITC जरी जमा असेल इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला तुम्हाला वापरू दिला जाणार नाही, त्याकरता तुम्हाला डिसअलाउ केलं जाईल. ओके, जर तुमची जेन्युइनली तुमचा अधिकार असेल, तुम्ही सांगाल का असं करताय, आम्ही घेतलेत गुड्स, तुम्ही पुरावा द्याल, तुम्ही तो ITC घेताय, तुम्ही त्याकरता इलिजिबल आहात, सिद्ध झालं तर मग रिस्ट्रिक्शन काढलं जाईल. पण जसं त्यांच्या लक्षात येईल की डाऊट येईल, त्यांना या रूलने अधिकार दिला की तुम्ही तो ITC रिस्ट्रिक्ट करू शकता. बरेच मार्केटला असे लोक आहेत की जे इनवॉइस घेऊन ITC घेतात. एक वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 100 कोटीचा वर्क कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे, तो खाली आणखीन 10 लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट देतो, होतं की नाही. त्यांनी 10च्या ऐवजी जर का 15 लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट दाखवलं काय होईल, 5 जणांची खोटी बिलं घेईल. ॲक्च्युली काम सर्व्हिस त्यांना घेतलीच नाही पण दाखवली. सिमेंटचे त्यांना 1000 गोळी लागत असतील, 1000 सिमेंटचे बॉक्स लागत असतील, 1500 बॉक्स दाखवले, होऊ शकतं की नाही. मला जो सिमेंट सप्लायर आहे तो जो B2C सप्लाय करतो तो म्हणतो की तुम्हाला किती इनवॉइसचं बिल पाहिजे, किती अजून बॉक्स बिल पाहिजे, 500 मी देईन तुम्हाला. त्याने आपले B2C जे सप्लाय केला होता तो B2C न दाखवता तो B2B मध्ये दाखवतो. इथे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस होतो, टॅक्स चोरी होते, रेव्हेन्यू लॉस आहे. हां, B2C मध्ये म्हणजे B2C सप्लाय होतो ना तेव्हा तो कन्झ्युमरच्या पॉकेटमधून टॅक्स गेला आहे, तो टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो. पण तेच मी 500 रुपये सिमेंटचे बॉक्स दिले B2Cला, तुम्ही म्हणाल की आहे का इनवॉइस, या किती पाहिजे, 500 पर्यंत आहे, मग ठीक आहे मला 300 बिल द्या एक,
मी 300चं बिल दिलं तर मी माझ्या रिटर्नमध्ये 200 काय दाखवेन B2C आणि बाकी 300 कन्वर्ट केले B2C मधून B2B मध्ये. होऊ शकतं ना असं? असं होतं की नाही? तर अशा केस काय घडत असतील तर त्यांना आळा घालण्याकरता हा रूल आहे. तुम्ही घेतला ITC, गुड दाखवा तुमच्याकडे कुठे आहे. तुमच्याकडे आमच्या रेकॉर्डप्रमाणे तुमच्याकडे 1000 सिमेंट बॅगचं झालेले आहेत, 1300 आलेलं नाही. कुठनं आला कधी आलं दाखवा. EB बिल 1000च आहे, 300 बाकी कुठे आहे? कसं आणलं, काय आणलं दाखवा. कुठे वापरलं गेलं दाखवा. आता तुम्ही प्रूव्ह केलं तो ITC तुमचा एलिजिबल होईल. नाही प्रूव्ह करू शकला तर मग तुम्हाला तो त्याने पहिले रिस्ट्रिक्ट केलाच आहे. मग तो ITC तुमचा खोटा आहे ठरलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय ITC घेता येणार नाहीच, प्लस तुम्हाला तो रिव्हर्स करायला लावतील आणि प्लस फाईन पेनल्टी लावतील. पहिले त्याला तुम्ही अडवा की तो ITC घेऊ नये, मग पुढची कारवाई. तर ITC घेण्यापासून त्याला अडवण्याकरता काय केलं आहे, हा रूल केला. कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 86C. The credit of input tax has been availed on the strength of tax invoice or debit note or any other document prescribed under section rule 36 in respect of any supply, the tax charge in respect of which has not been paid to the government. तुम्ही गुड्स घेतले, तुम्ही जे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे, ओके, कारण तुमच्याकडे काय आहे, त्याचा टॅक्स इनवॉइस आहे, पण तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे पे नाही झाला, तुम्हाला डिसअलो करता येईल, त्यांना थांबवता येईल. The registered person availing the credit of input tax has been found non-existent. जो ITC घेतो non-existent or not to be conducting any business from any place from which registration has been obtained, or the registered person availing any credit of input tax is not in possession of a tax invoice or debit note. तिने ITC घेतलं आहे पण त्याकडे त्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ नाही आहे. असे हे 4 क्लॉज आहेत. या 4 क्लॉजमध्ये रजिस्टर्ड पर्सन येतो, जो इलिजिबल आहे, ज्याने जो ITC घेतला तो इलिजिबल नाही असं जर का डिपार्टमेंटला वाटतं, ऑफिसरना वाटतं, तर ते काय करतील, त्याला नोटीस देतील की मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउड. तो ITC घेऊ शकणार नाही, त्याला डिसअलाउ केलं जाईल. द कमिशनर or the officer authorized by him under subrule 1 may, upon being satisfied that conditions for disallowing debit electronic, म्हणजे तुम्हाला क्रेडिटनी लायबिलिटी पे करता येत नाही, जर तुमचा ITC मी प्रॉपर घेतला आहे तर मग तो अलाउ करेल. आणि त्याला जे काय इन्स्पेक्शन करायचं आहे, त्याला जे काय इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, त्याने 1 वर्षात केलं पाहिजे. 1 year फ्रॉम त्याची रिस्ट्रिक्शन, मी 1 वर्षाहून जास्त काळ रिस्ट्रिक्शन कायम ठेवलं जाऊ शकत नाही. तुम्हाला तो रिस्ट्रिक्ट करेल, की मला की माझा बरोबर आहे, ITC मी बरोबर घेतला आहे. ते रिस्ट्रिक्शन जर मी चोर आहे सिद्ध करा, कसं ITC तुम्ही घेतलं, तुम्ही म्हणाल मी चोर आहे सिद्ध करा, मी इनोसंट आहे, माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, माझ्याकडे मी गुड्स घेतले, माझं म्हणणं आहे असं. जर त्यांना जी काय शोध मोहीम करायला राबवायची असेल, 1 वर्षात जर का तुमचं सिद्ध करू शकलं नाही की तुमचा ITC इलिजिबल नाही आहे, तर ते 1 वर्षामध्ये रिस्ट्रिक्शन त्यांना हटवायला लागतील, थांबवायला लागतील. हे तुम्हाला अलाउ करायला लागेल ITC घ्यायला. यातनं कन्क्लुजन काय, इफ द ITC इज सो अवेल्ड, द रिस्ट्रिक्शन्स कॅन बी इम्पोज बाय नॉट अलाउिंग सच ITC बी यूज फॉर डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 पेमेंट ऑफ टॅक्स. त्याला अलाउ केलं जात नाही किंवा रिफंड त्याला घेता येणार नाही. हे 1 वर्षामध्येच रिस्ट्रिक्शन लागू होतील. जो कमिशनर ऑफिसर ऑथोराईज जो ज्यांनी त्यांना केलं आहे, मग त्यांना 1 वर्षात काही त्यांनी सिद्ध झालं नाही, त्यांना विड्रॉ करायला लागेल ते रिस्ट्रिक्शन. सेक्शन 49(12) मध्ये हे दिलं की notwithstanding anything contained in this act, the government may, on the recommendations of the council, subject to such conditions and restrictions, specify such maximum proportion of output tax liability under this act or under
IGST Act, which may be discharged through electronic credit ledger. द लायबिलिटी 100 आहे, तर यातली मॅक्झिमम किती प्रपोर्शनेटली म्हणजे पर्सेंटनी क्रेडिट लेजरनी डिस्चार्ज करता येईल, म्हणजे बाकीची कॅश भरायला लागेल ना, बाकीची कॅश भरायला लागेल. मग त्यांनी त्यातनं हा रूल केला 86B रिस्ट्रिक्शन्स. मिनिमम त्यातनं असं केलं, मिनिमम 1% लायबिलिटी जी आहे ती कॅशनी भरली पाहिजे. क्रेडिट उपलब्ध असताना पण 1% अमाऊंट कॅशनी भरायला लागेल. तुमच्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे, तुम्ही क्रेडिटनी भराल ना, कशाला कॅशनी भराल. तर त्यात दिलं असं की तुमच्याकडे समजा लायबिलिटी आहे 18 लाख, तर 99% काय करता येईल तुम्हाला. तुमच्याकडे समजा इथे क्रेडिट आहे, तुम्ही ह्यातनं भराल ना, तेवढ्यात नाही, तुम्ही 1% तरी कॅश भरलीच पाहिजे, 1% कॅश पे केलीच पाहिजे. बघा मी एक्झाम्पल काय घेतलं आहे, द टोटल व्हॅल्यू ऑफ इंटरस्टेट सप्लाय ऑफ अनवँड सम्स फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट 100 लाख. द सप्लाय इज टॅक्सेबल 18%. आलं म्हणजे 18 लाख लायबिलिटी येईल. आणि 20 लाख त्यांच्या क्रेडिट लेवलला आहे, 20 लाख. तर ते म्हणतात की तुम्हाला हे 18 लाख भरायला तुम्ही 99% कॅश वापरू शकता, म्हणजे 17 लाख 99% क्रेडिट वापरू शकता, म्हणजे किती होईल 17,82,000 क्रेडिट वापरता येईल. 99% 18 लाखाच्या लायबिलिटी किती आहे, 18 लाख आहे. ओके, 18,000 कॅशमधनं भरायचे. नियम आहे ना, हा नियम आहे. असा नियम केला, सगळ्यांकरता ॲप्लिकेबल नाही, त्याला पण खाली अपवाद आहेत, त्याला खाली अपवाद आहेत. तो अपवाद तुम्हाला लागू होत असेल, तुम्हाला हा नियम लागू होणार नाही. इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे रिलायन्सला इन्कम टॅक्सच भरायला लागत नव्हता, कित्येक वर्ष ते इन्कम टॅक्स भरत नव्हते, कारण की त्यांच्याकडे ज्या काय प्लांट अँड मशिनरी आहेत त्याचं डिप्रिसिएशन एवढं होतं. ते डिप्रिसिएशन जर चार्ज केलं तर जेवढं त्यातलं प्रॉफिट होतं त्यापेक्षा जास्त डिप्रिसिएशन व्हायचं. त्यांच्या करोडोची समजा त्यांच्याकडे त्यांनी अब्जावधी गुंतवणूक केली आहे मशिनरीमध्ये, डिप्रिसिएशन काढलं तर ते एवढं यायचं की ते प्रॉफिटपेक्षा जास्त यायचं. जर प्रॉफिटपेक्षा जास्त डिप्रिसिएशन आलं तर मग समजा डिप्रिसिएशन मला इथे 100 लाखाचं आलं आणि प्रॉफिट समजा 80 लाख आहे, तर मग डिप्रिसिएशन 80 लाखात चार्ज करता येतं, प्रॉफिट 0 होतं. आणि 20 लाख काय होतं, अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन, ते तुम्ही पुढच्या वर्षात घेऊ शकता. मग ते कॅरी फॉरवर्ड होतं, तसं आपला ITC कॅरी फॉरवर्ड होतो, तसं डिप्रिसिएशन पण पुढच्या कालावधीनं घेता येतं. म्हणजे रिलायन्ससारखी कंपनी काय करायची, अशा मशिनरी घ्यायची, ITC अनॲब्सॉर्ब असला, सॉरी डिप्रिसिएशनचं अनॲब्सॉर्ब असलं तर ते कॅरी फॉरवर्ड व्हायचं, प्लस ते पुढच्या वर्षी नवीन मशिनरी घ्यायची त्यांच्याकडे. म्हणजे त्यांच्याकडे डिप्रिसिएशन त्यांना पूर्ण क्लेम होतच नव्हतं डिप्रिसिएशनचा, त्यामुळे प्रॉफिट 0 यायचं. मग नंतर गव्हर्नमेंटनी लॉ असा केला की मिनिमम इतका टॅक्स भरावाच लागेल, डिप्रिसिएशन किती पण असो. आणि मग त्यानंतर रिलायन्स काही टॅक्स पेमेंट करायला लागली. इथे कसं आहे, ITC असेल तर कॅश भरायला लागणारच नाही. मग तुम्ही तो ITC पुढे घ्या ना, तुम्ही 1%, आज गव्हर्नमेंट 1% दिलंय, काही लोकांना अपवाद केले, ते अपवाद पण काढले तर सगळ्यांना लागू होईल. तुम्ही पुढे क्रेडिट घ्या, आज 1% कॅश भरा, उद्या असं करतील 5% कॅश भरा, मग करतील 10% कॅश करा भरा. विकासाकरता क्रेडिट तुम्हाला दिलं आहे. क्रेडिटमुळे काय होतं, कॅपिटल गुड्सच्या क्रेडिटमुळे बरेच टॅक्सपेअर हे कॅश भरत नाही, तर गव्हर्नमेंटला विकास कामाला पैसा मिळत नाही. पुढच्या केसमध्ये करोडो येतील, पण आजची गरज भागली पाहिजे ना. मग सांगितलं 4 दिवस उपाशी राहा आणि 5व्या दिवशी मग 4 दिवस सगळं अन्न 5व्या दिवशी खा, तुम्ही खाणार आहात का नाही ना. मग हे जे आहे हे संतुलन होण्याकरता असं जर केलं की पुढे घ्या तुम्ही तुमचा क्लेम, आज तुम्ही काय करा, टॅक्स भरा. जसं इन्कम टॅक्सला केलं
तसं त्यांना GSTला पण करायचं आहे. आज हा नियम केला आहे 8% लायबिलिटी कॅशने पे करा. आज ज्यांना तो दिलाय, आज जर तुम्ही अपवाद बघितले की प्रोव्हाइडेड दॅट, इथे काय अपवाद आहेत, ह्या अपवादाप्रमाणे हा टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा 1% GST भरायला फार कमी लोकांना येईल. हा केला आहे, पण ह्याचा काय फार प्रभाव असायचा मला वाटत नाही. जर का तुमच्याकडे प्रोप्रायटरी बिझनेस असेल आणि प्रोप्रायटरनी 1,00,000 रुपये इन्कम टॅक्स भरला असेल, तुमच्या टर्नओव्हर 10 करोडच्या पुढे आहे, तर तुमच्याकडे जे इन्कम टॅक्सच्या तरतुदीप्रमाणे प्रोप्रायटर 1,00,000 टॅक्स भरत असेल ना, तर त्याला GSTची ही तरतूद लागू होणार नाही. संपला विषय, विषय संपला. म्हणजे खाली जे काय इतर नियम दिलेत प्रोव्हाइडेड दॅट, याच्यामध्ये तो फार कमी लोकांवर लागू होतो. त्यामुळे जास्त याच्यावरती विचार करायची गरज नाही. आज तरी मी वाचा, तुम्हाला कळेल. मी एक्झाम्पल पण दिलं आहे, ते कळेल. मला महत्त्वाचा विषय पुढे सांगायचा आहे तो हा आहे की जर तुम्ही एखाद्याला, हा पण छोटा एक पॉईंट आहे 49(9), एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड सर्व्हिसेस ऑर बोथ अंडर दिस ॲक्ट शॅल अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. जर एखाद्याने टॅक्स पे केला, तुम्ही सप्लायला अमाऊंट दिली, त्याने पे केली, तर तुम्ही ITC घेऊ शकता. असं मानलं जाईल की फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स और सर्व्हिसेस बोर्ड. हे कशा करता असतं, ते रिफंड ज्याला घ्यायचा असतो, इन्सिडन्स टॅक्स हा कोणाकडे, म्हणजे जर सप्लायरला मी टॅक्स दिला, सप्लायरने भरला, आणि जर त्याचा रिफंड मला अलाउड आहे, तर रिफंड मी घेऊ शकतो का सप्लायर घेऊ शकतो. इन्सिडन्स माझ्याकडे, ते मी घेऊ शकतो. तर त्याकरता हा सेक्शन आहे, याला फार काही महत्त्व नाही. मला हे दोन सांगायचे. 88C 88C तुम्ही GSTR 1ला वेगळी लायबिलिटी दाखवली, CBT वेगळी दाखवली. तुम्ही GSTR 1मध्ये आणि GSTR 3Bमध्ये लायबिलिटी सेम दाखवणं अपेक्षित आहे की नाही. तुम्ही GSTR 1ला 100 दाखवली आणि 3Bत 90 भरले, तर 10 कमी भरले की नाही. मग तुम्हाला नोटीस येईल की तुम्ही 10 कमी का भरले, 10 तुम्ही भरा अशी नोटीस येईल. हा फॉर्म येईल, नोटीस येईल. इट इज नोटीस दॅट काय दिलं आहे, इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज अँड दॅट रेकॉर्डेड इन रिटर्न, म्हणजे GSTR 3B. स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज म्हणजे GSTR 1 आणि रिटर्न म्हणजे GSTR 3B. यात डिफरन्स आहे. इट इज नोटीस दॅट द टॅक्स पेबल बाय यू in accordance with the statement of output supplies furnished by you in form GSTR 1 or using the IFF exceed the amount of tax paid by you. इथे 100 आहे, इकडे 90 आहे. फॉर्म टाईप GSTR 1 किती आहे CGST मध्ये, 100. 3Bत 90. डिफरन्स 10. कळलं आहे ना. जर हे आलंय, तर तुम्हाला याच्या विथ इंटरेस्ट हे 10 रुपये पे करा. फॉर्म GST DRT 032 ते पे करा. ही सिस्टम जनरेटेड नोटीस येईल अशा प्रकारे. आणि मग ह्याला तुम्हाला मान्य असेल, हे पार्ट ए मध्ये, पार्ट बी मध्ये रिप्लाय बाय टॅक्स पेअर इन रिस्पेक्ट ऑफ द इंटिमेशन ऑर डिफरन्स लायबिलिटी हे आलं. तसं तुमचं इन्स्पेक्शन, ऑडिट, स्क्रुटिनी होऊन मग नोटीस येते. ही GSTR 9 भरल्यानंतर मग ते पुढे स्क्रुटिनी करतात, मग डिमांड काढतात. आता कुठल्या बेसिसवर ते काढतात, तुम्हाला इथे कळलं आहे 3B आणि 1ला डिफरन्स आहे, लगेच पाठवा नोटीस, काम कमी होईल पुढचं. स्क्रुटिनीमध्ये हाच पॉईंट स्क्रुटिनीमध्ये करण्यापेक्षा नंतर लगेच करा. तुम्ही एकदा ॲक्सेप्ट कराल की बरं माझ्याकडे कमी लायबिलिटी भरली गेली, विथ इंटरेस्ट भरलं, मग इथे ह्याला इंटिमेट करा रिप्लाय. ए मान्य आहे, बीमध्ये मान्य नाही आहे. कळलं, बीमध्ये मान्य नाही आहे कारण की तुम्ही म्हणताय की एक्सेस लायबिलिटी
पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड इन फॉर्म GSTR 3B. मागच्या महिन्यात मी 110 दाखवले होते, 100 भरले होते. सॉरी मागच्या महिन्यात मी 100 दाखवले होते, 110 भरले होते. इथे काय होतं, मी GSTR 1 आणि 3B आहे. ओके, समजा एप्रिलमध्ये GSTR 1ला 100 दाखवले, 110 भरले. आणि मे महिन्यात मी नोटीस पाठवता मला, कारण की मी इकडे 100 दाखवले आणि 90 भरले. असं आहे ना. मग ते कारण द्या. काय होतं माहिती का, मी GSTR 1मध्ये एक इनवॉइस टाकला, पण त्याची क्रेडिट नोट टाकलीच नाही. मग मी पुढच्या पिरियडला, मेच्या पिरियडला इथली क्रेडिट नोट अमेंड केली. असंच करणार ना. पण इथे 3B भरताना काय केलं, ती क्रेडिट नोट विचार घेऊन 3B भरला. रिपोर्टिंग मिस्टेक होती GSTR 1ला की क्रेडिट नोट टाकली नव्हती. 10 रुपयाची क्रेडिट नोट टाकायची राहिली. म्हणजे ॲक्च्युली लायबिलिटी 110 तिकडे, जी 90 आहे ही 90 नव्हती. GSTR 1च्या अकॉर्डिंग 100 होती, पण ही जर क्रेडिट नोट टाकली असती ही पण 90 झाली असती ना. पण क्रेडिट नोट एप्रिल मे जूनमध्ये टाकली. अमेंडमेंट झाल्यानंतर कळतं की मेची लायबिलिटी GSTR 1 प्रमाणे पण 90च आहे. तर मग अशा वेळेला 3B बरोबर भरला, GSTR 1 चुकीचा रिपोर्ट केला गेला, पण नोटीस येईल, मग उत्तर द्या. मग ही त्यांना 4 कारणं वाटतात. एक हे, दुसरं सम ट्रान्झॅक्शन्स ऑफ अर्लियर टॅक्स पिरियड विच कुड नॉट बी डिक्लेअर्ड, जे मी आता म्हटलं तुम्हाला, हे दिलं आहे. किंवा फॉर्म GSTR 1 IFA filed with incorrect detail, असं आहे, will be amended in next tax period. Mistakes in reporting of advance received and adjusted against invoice. ही 4 कारणं असू शकतात, त्याने दिली. आणि वेगळं कारण असेल, एनी अदर रिझन, तुम्ही रिझन द्या. कळलं. तर हे नोटीस येईल, याला उत्तर द्यायला पाहिजे. हे आलं 26/12/2022ला, हे नोटिफिकेशन आलं, त्यातून लागू केलं. जसं लायबिलिटीचं आलं तसं ITCचं पण आलं 88D, की तुम्ही या नियमाप्रमाणे DRC 01C रूल 88D प्रमाणे तुम्ही ITC घेताय. तर टू बी तुमच्याकडे किती आलं अमाऊंट, 100 आली. तुम्ही 3B ITC 110 घेतला, कसा काय. मागच्या महिन्यामध्ये 100 रुपये ITC होता, पण यातले 10 रुपयाचे गुड्स मी रिसिव्ह नव्हते केले, म्हणून मी 90 घेतला होता. तर या महिन्यात मी 100 घेईन ना. अगोदर मी 180 दिवसात पेमेंट नाही केलं सप्लायरला, म्हणून ITC रिव्हर्स केला होता. ते पेमेंट सप्लायरला केलं, मग आता मी ITC घेईन ना तो पुढच्या काळात, म्हणून मग इकडे 2B मध्ये 100 असताना मी 110 घेतला. कळलं. बरोबर आहे ना मी म्हणतो ते. अगोदरच्या कालावधीमध्ये कधीही गुड्स रिसिव्ह झाले नव्हते, म्हणून मी लॉटमध्ये गुड्स आले, म्हणून मी ITC कमी केला. 2B मध्ये 100 आला, 2B 100 आला, तेव्हा मी 80 घेतला. 2 महिन्यापूर्वी म्हणा, मागच्या महिन्यात म्हणा, कमी घेतले नोटीस नाहीत. पण आता जो मी 20 कमी घेतलाय, 10 कमी घेतलाय, तो मी घेईन ना या महिन्यात. ऑल अदर ITC मध्ये अमाऊंट तुम्ही वाढवून घ्याल ना. तिकडे जशी अमाऊंट वाढली तेवढं जास्त काही तुम्ही घेतली. सिस्टम कम्प्युटर आहे 100 आहे, तुम्ही 110 घेतली. 2B 100 आले, तुम्ही 110 घेतली. तो अगोदरचा ITC मी जो घेतला नव्हता किंवा मी रिव्हर्स केला होता, तो आत्ता मी क्लेम केला, तर मला ITC तिथे वाढवण्याकरता ती अमाऊंट एडिट करावीच लागेल. मग ते नोटीस पाठवतील, मी उत्तर द्यायचं. मग अशा प्रकारे जो अशी अमाऊंट वाढली असेल ती लिगल आहे, इलिगल नाही आहे, पण त्यांना कळत नाही, म्हणून ते नोटीस पाठवतात आणि तुम्ही कारण द्यायचं. मग तुमचं कारण ह्यातलं असेल 1, 2, 3, 4, 5, 6 मधलं कारण असेल, तुम्ही कारण द्याल. गुड्स इम्पोर्ट केले, कस्टममधनं ते प्रोसेस व्हायला पाहिजे, 2B मध्ये आले नाही. सेजमधनं गुड्स घेतले आणि पण ते 2B मध्ये आले नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड ड्यू टू नॉन रिसिप्ट ऑफ इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स, किंवा गुड्स इन्क्लुडिंग लॉट्समध्ये आले, इन्स्टॉलमेंटमध्ये आले. हेच आहे ना मी बोललो, ती कारण आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड
तुमच्याकडे इनवॉइस नव्हता तुमच्या जागा डेस्कवरती, तुम्ही घेतला नाही ITC, मग पुढे तुम्ही ITC घ्याल त्याचा. अगोदर तुम्ही तो नव्हता घेतला, रिव्हर्स केला होता, राहून गेला होता, अगोदर राहिला होता. एक्सेस रिव्हर्सल ऑफ ITC जो रिव्हर्स केला, जास्त रिव्हर्स झाला, मग तो आता क्लेम करतो. अशी जी कारणं दिली त्यांनी, त्या कारणामध्ये तुमचं कुठलं कारण आहे, रिक्रेडिट ऑफ ITC ऑन पेमेंट मेड टू सप्लायर 180 दिवस. सप्लायरने पेमेंट केलं नाही तुमच्या, तुम्ही टॅक्स रिव्हर्स करा. 37 मी तुम्हाला सांगितलं परवा. सप्लायरने पेमेंट केलं, तुम्ही ITC परत घेऊ शकता. सप्लायरने पेमेंट केलं, मी ITC घेणार. GSTR 3B फाइल्ड विथ इनकरेक्ट डिटेल्स अँड विल बी अमेंडेड इन नेक्स्ट टॅक्स पिरियड. या प्रकारे ITC जो घेतला आहे तो कसा बरोबर आहे हे टॅक्स पेअरनी कम्युनिकेट करायचं आहे. डिपार्टमेंट इमिडिएट विचारणार, त्याला रिस्पॉन्स करायचा. 7 दिवसात हा रिस्पॉन्स केला पाहिजे, अदरवाईज तुम्ही पुढचं रिटर्न भरू शकणार नाही. तर हे आलं ऑगस्टपासनं. आता हे ॲक्टिव्ह आहे पोर्टलला. म्हणजे हे नियम तेव्हा बनला, पण त्याची फंक्शनॅलिटी पोर्टलला लगेच आली नव्हती. आता हे तुम्हाला येऊ शकतं. तुम्ही ITC चुकीचा घेतला गेला, लायबिलिटी चुकीची पे केली गेली, डिफरन्स आला लायबिलिटीमध्ये किंवा ITCमध्ये, तर नोटीस येणार. या प्रकारचं फॉर्म येणार, त्याला रिस्पॉन्स करा, संपला विषय. नोटीस आली म्हणजे तुम्ही काय फ्रॉड केला घाबरायची गरज नाही. तुम्ही नियमानुसार ITC घेतलाय, उत्तर करा, विषय संपतो. थांबूया.